समाजाची पाहण्याची ताण भागवणे हे महान कार्य आहे. अत्यंत प्रामाणिक कंडक्टर रामचंद्र अवताडे यांच्या स्मरणार्थ हा समाज उपयोगी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून असे उपक्रम अवताडे परिवाराकडून राबवले जात असून हे निश्चित सर्वांसाठीच प्रेरणादायी कार्य आहे, असे प्रतिपादन उद्योजक जयदीप रत्न पारखी यांनी केले. मंगळवेढा तालुक्यातील अंधळगाव येथील कैलासवासी रामचंद्र विठोबा अवताडे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने स्वच्छ पाण्याचा नितळ उपक्रमाअंतर्गत सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आरो फिल्टर पाणी मशीनचा उद्घाटन समारंभ उद्योजक जयदीप रत्न पारखे आणि मोना रत्न पारखे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर एक्साईज पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश अवताडे, कैलासवासी रामचंद्र विठोबा अवताडे बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सपना अवताडे, खजिनदार ब्रह्मदेव माने, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. तुम्हाला काही वेदना होत असतील तर तुम्ही ते माणूस आहात, पण तुम्हाला जर त्या समोरच्या व्यक्तीच्या वेदना जाणवत असतील तर तुम्ही एक ह्युमन बिईंग आहात, तुम्ही एक मानव आहात, असं त्याचं ते क्वेट आहे. मी लहानपणापासून माझे वडील एस टीमध्ये असताना त्या एस टी कर्मचाऱ्यांच्या कंडक्टरच्या व्यथा वेदना जाणून घ्यायचो. त्या व्यथा वेदना जाणून घेतल्यानंतर काहीतरी आपण भविष्यात काहीतरी घडल्यानंतर आपण त्या व्यथा वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न पुरेपूर करू असा मनात निर्धार होता. दुर्दैवानं आपांचं मध्यंतरी निधन झालं. त्या निधनानंतर सामाजिक क्षेत्रातली आवड असल्यामुळे आपण त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काहीतरी रचनात्मक कार्य करावं असा मी मनात विचार आला आणि मग त्या माध्यमातून एस टीमधल्या कर्मचाऱ्यांसाठी असतील किंवा अधिकारी लोकांसाठी असतील असं काहीतरी काम करता यावं असा विचार करत होतो. आणि सर्वात प्रथम मानवाला सर्वात जास्त गरज काय असेल तर ती पाण्याची आहे, शुद्ध पिण्याची. आजकालच्या या दुनियेमध्ये म्हणजे आजकालच्या या लाईफस्टाईलमध्ये शुद्ध पाणी मिळणं पण खूप मुश्किलीचं होऊन चाललेलं आहे. मध्यंतरी आता मला आफताबचा फोन आला की आफताबने असं सांगितलं की मी 2 मिनिटं विचार केला की आपलं आयुष्य पण पेपरच्या माध्यमातूनच घडले. म्हणजे आता पत्रकार मित्र आहेत त्यांना सांगायला मला हे आहे की माझी पेपरविषयी प्रचंड मोठी आस्था आहे, कारण मी त्या पेपरच्या माध्यमातूनच घडलो. लहानपणी वडील सकाळ असतील, लोकसत्ता असतील, महाराष्ट्र टाइम्स असतील असल्यासारखी वृत्तपत्र, एक एस टी कंडक्टर सारखा माणूस पण एवढे उच्च दर्जाची वृत्तपत्र त्यावेळेला वाचायचा. पुण्या मुंबईवरून यायचे, पण ती मी पेपर कालचा पेपर, आजचा पेपर आहे, परवा पेपर आहे असं कधीच त्याच्याकडे बघायचो नाही. त्याच्या माध्यमातून वाचायचो आणि त्याच्या माध्यमातूनच मला बाकीच्या दुनियेची खऱ्या अर्थानं ओळख झाली. किंवा त्यावेळेला काही मोबाईल किंवा इतर काही अशी साधनं नव्हती की त्याच्या माध्यमातून तुम्ही कनेक्ट व्हाल किंवा त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि त्याच्यातूनच माझा जो एक सामाजिक दृष्टिकोन जो विकसित होत गेला. असं काय मी काय एवढा मोठा अधिकारी नाहीये की बाबा सातत्याने या गोष्टी सर्व असं हे करायचं. एक छोटा मोठा अधिकारीच आहे, परंतु एवढं आहे की माझी जी इच्छाशक्ती आहे ती कित्येक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या पेक्षाही इच्छाशक्तीपेक्षा दांडगी आहे. त्याच्यामुळं आता मी सांगितलं की बाबा पत्रकार बांधवांसाठी आता सध्या परिस्थितीमध्ये पत्रकार बिचारा उन्हातानात एवढा फिरतो. आफताबला पाहतो, मी सागरला पाहतो किंवा आणखी 1-2 पत्रकार मित्र आहेत ज्यांच्या रुटीनमध्ये माझ्याशी कनेक्ट असतो. त्यांची ती लाईफ मी खूप जवळून अनुभवतो. तर ते एवढं म्हणजे त्यांचं शेड्यूलच नाही, असं कधी कुठली घटना झाली ती कव्हरेज करायला रात्र दिवस काही नाही. आणि ते थकलेल्या भागलेल्या त्याच्यातून येऊन आता सध्या परिस्थितीमध्ये सोलापुरात तर एवढा तीव्र उन्हाळा जाणवतो. तर त्याच्यामुळे मग मी आफताबला सांगितलं की आपण ते तो आफताबने सांगितलं की छोटे खानीच फिल्टर लागेल आम्हाला. मी त्यांना सांगितलं की लगेच बसवूया इथं, आपण काही हरकत नाही. कारण सोलापुरातल्या श्रमिक पत्रकार संघटनेमध्ये पण मी ज्या वेळेला केलं होतं, आज मला त्यांची खूप आठवण येते. या ठिकाणी येताना ते आमचे एजाज भाई ते नव्हते. एवढी प्रामाणिक पत्रकारिता एजाज भाई सारखी बघायचो आणि मला खूप अप्रूप वाटायचं. दुर्दैवाने मध्यंतरी त्यांचं निधन झालं, परंतु त्यांच्यासोबतच मी या पत्रकार ह्याच्यामध्ये एकदा आलो होतो. तर मला त्यांना पण आज मी आदरांजली वाहतो या माध्यमातून. आणि मला हा फिल्टर प्लांट बसवण्याबाबत सोलापूर श्रमिक पत्रकार संघटनेने देखील सहकार्य केलं. आणि मी बापू आपल्याला परत एकदा सांगतो की आम्ही संस्थेच्या माध्यमातून फक्त फिल्टर प्लांट बसवून हे नाहीये, तर ते रुटीनमध्ये कंटिन्यू कसं चालेल हा मेंटेनन्स पण मी संस्थेच्या माध्यमातून पाहतोय. आज हा उपक्रम होत आहे ते आदरणीय आमचे अवताडे साहेब, पाटील साहेब, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पाटील साहेब, आमच्या ताई
बहिणी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. मध्यंतरी साहेबांना विनंती केली असं पत्रकार संघात लँडची गरज आहे, तर त्यांनी एकही क्षणाचा विलंब न लावता तो लँड आज बसवला, कार्यान्वित झाला. साहेबांच्या संस्थेचं बरोबरच काम अतिशय चांगलं आहे. एस टी स्टँड आतापर्यंत 4 ठिकाणी त्यांनी असा लँड बसवला आहे. 5वं आज आपल्या संघात हा उपक्रम होतोय. भविष्यात हा उपक्रम ते सुरूच ठेवणार आहेत. याच्यानंतर आता उपक्रम आहे जिथे जिथं गरज आहे अशा एस टी डेपोच्या ठिकाणी स्वच्छ पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं या संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे. संस्थेने असेच उपक्रम यापुढेही चालू ठेवावे. संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात आम्ही निश्चितपणे सर्व पत्रकार त्यांच्यासोबत राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.